एक वेळ तोंडात काय नसला तर काय सुधरत नाही त्या दिवशी असं बेसनाचो पोळो करायचो, झटपट होता आणि तो चविष्ट लागता. 2 बारीक चिरून कांदे घेतले, त्याच्यात भरपूरशी कोथिंबीर, हळद, लाल तिखट, चवीपुरता मीठ, जरा घसपटावले हातार, सगळा व्यवस्थित मिक्स करायचं. 2-3 चमचे बेसन घालायचं आणि थोडा थोडा पाणी घालून ना व्यवस्थित मिक्स करायचं. आपण घावणे काढतो ना तसं लोखंडी तव्यावर काढायचं. लोखंडी तव्यावर तेल घातले आणि तापत ठेवले, त्याच्यानंतर असं पातळ ना बेसनाचो पोळो काढायचो. अप्रतिम चव येतं. खरपूस भाजून घ्यायचं. ह्यो तुम्ही किती म्हटला तरी नॉनस्टिकवर चवीचो लागणार नाही, तो खरपूस भाजलो जाणार नाही, आत आत कच्चा लागतं. पण ह्यो लोखंडी तव्यावरच मस्त लागतं. आणि ह्या एक दिलास ना, ह्याच्या चपाती बरी लागता, भाकरी बरी लागता आणि जेवणाबरोबर सोलकढी जर घेशात तर त्याच्यावर बेसनाचो पोळो एकदम भारी. आणि असे पातळ काढायचे, झाकून परतून असे काढा, खावा. अप्रतिम चव येता. आवडतले तुमका, करून तर बघा आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.